सनई चौघडे या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांनो आपल्याला कमालीचा असा सीन बघायला मिळणार आहेत. कारण जय आता शर्वरीची माफी मागायला आणि तिला थँक्यू म्हणण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो. पण आता या दोघांमध्ये काय काय होतं हे आता आपण बघूया. आणि शर्वरी त्याला म्हणते की कशासाठी आला आहेस, तर तो म्हणतो की काही नाही, नथिंग. आणि तो पुढे जाताच परत मागे वळतो आणि शर्वरीला म्हणतो की काही म्हणालीस का तू. पण प्रेक्षकांनो आता शर्वरी तर काही म्हणालीच नाही आणि ती पुढे येऊन त्याला म्हणते की तुला काही म्हणायचं होतं का. पण आता इथे जयच इतका ऑकवर्ड झालेला असतो की त्याला काय बोलावं हे सुचत नाही आणि तो म्हणतो की नाही. आणि तो म्हणतो की नथिंग, ओके, सी यू. पण प्रेक्षकांनो पुढे गंमत तर अशी आहेच, तो सी यू म्हणतो आणि पुढे जातो. आणि ही शर्वरी मात्र स्वतःच विचार करत असते की हा असं का वागतो आहे. पण आता जय पुढे होऊन परत मागे वळतो आणि तिच्याशी बोलतो. आणि बिचारी आता शर्वरी विचारत असते, त्याला म्हणते की काय झालंय. आणि तो परत म्हणतो की अजून एक, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मदतीने आणि त्याच्या हातात असलेला वडापाव तो लपवत असतो. तो म्हणतो की अमृतधारा सक्सेसफुली लॉन्च झाली, नॉट डाऊट अबाउट इट. आणि तो म्हणतो की पण एका व्यक्तीचा खास उल्लेख करायचा राहून गेला माझ्याकडून. आणि जय म्हणतो की यो मिस शर्वरी परब. आणि प्रेक्षकांनो जेव्हा जय असं म्हणतो तेव्हा मात्र ही शर्वरी स्वतः शॉक झालेली असते की जय स्वतः मला म्हणजे थँक्यू तर नाही पण मला अप्रोच करत आहे. आणि तिला अनएक्सपेक्टेड असतं, त्यामुळे ती म्हणते की मी. जय म्हणतो की हो तू. जय तिला सांगतो की लास्ट मिनिटमध्ये आपल्या कॅम्पेनसाठी जी आयडिया मिळाली, तो म्हणतो की तिच्यामुळे फक्त लॉन्च नाही वाचलं तर उलट त्या आधीपेक्षा जास्त आवडलं ते सगळ्यांना. जय तिला म्हणतो की कंपनीचं खूप मोठं नुकसान देखील टळलं. आणि जय तिला म्हणतो की त्यासाठी थँक्यू. पण प्रेक्षकांनो बघा, जय काय अजून खाली म्हणजे स्वतःहून काही पुढं येत नाही. तो कंपनीचं नाव घेतो आणि म्हणतो की नाही म्हणजे कंपनीकडनं थँक्यू. तो म्हणतो की थँक्यू सो मच, यू डिड व्हेरी वेल. आता जय आता बोलतो तर सर्वच बोलतो. तो म्हणतो की ॲक्च्युली मला थँक्यूच म्हणायचं नाही आहे. तो म्हणतो की मला सॉरीसुद्धा म्हणायचं आहे. जय आता म्हणतो की खरं तर मी दुपारीच तुला थँक्यू म्हणायला हवं होतं. जय तिला म्हणतो की उशीर झाला त्यासाठी सॉरी आणि तुझ्या आयडियासाठी थँक्यू. आता शर्वरीसुद्धा तिची चूक मान्य करते जयसमोर आणि ती म्हणते की जे नुकसान झालं ते सुद्धा माझ्याचमुळे झालं ना. म्हणजे मी त्या सारिका मॅमसोबत व्यवस्थित डील नाही करू शकली. आता जय शरूला म्हणतो की खरं तर ती तुझी चूक नव्हतीच. जय म्हणतो की तुझ्याकडे अनुभव नव्हता अशा गोष्टी हँडल करण्याचा. आता जय तिला म्हणतो की उलट मीच तुझ्यासोबत एक अनुभवी व्यक्तीला ठेवायला पाहिजे होतं. जय तिला समजून घेतो आणि म्हणतो की ते माझं काम होतं. जय म्हणतो आणि एका क्षणासाठी तुझ्याकडनं चूक झाली हे असं आपण मानलं. जय म्हणतो की तरी चुका सगळ्यांकडनंच होतात ना. तो म्हणतो की आपण त्यातनं शिकलो नाही तर ती जास्त मोठी चूक होती. आणि प्रेक्षकांनो हे मात्र आता मला तरी पटलेलं आहे की चुकांमधनं शिकणं हे सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि तेच मात्र शरूने केलेलं असतं. त्यामुळे तो तिला थँक्यू म्हणण्यासाठी तर आलेलाच असतो. पण चूक काय आहे, ती कशी तिने सुधरवली हे सुद्धा त्यासाठी तो तिला थँक्यू म्हणत असतो. तो म्हणतो की आपल्याला संधी मिळाल्यानंतरसुद्धा नवीन आयडिया सुचणं आणि हातातून सुटलेलं यश तितक्याच ताकदीनं खेचून आणणं हेच जास्त महत्त्वाचं असतं. आणि जय म्हणतो की ते तू केलं आणि त्यासाठी आणि हात पुढे करतो. मात्र आता इथे शर्वरी स्वतःच विचारांमध्ये हरवलेली असते किंवा त्याचंच बोलणं ऐकत असते, कारण तिची बडबड अजून तरी चालू झालेली नाही आहे. आणि प्रेक्षकांना आता शर्वरीसुद्धा हात पुढे करून त्याला हँडशेक करते आणि जय तिला म्हणतो की थँक्यू, वेल डन. आणि आता थँक्यू वगैरे म्हणून झाल्यानंतर आता शर्वरी त्याची फिरकी घेत असते आणि त्याला म्हणते की तू आता इथे थँक्यू म्हणायला आला होता. लगेच हा जय म्हणतो की नाही नाही, ते तर मी उद्या तुला सकाळी ऑफिसमध्ये सुद्धा म्हटलं असतं. आता जय त्याचं बोलणं फिरवतो आणि म्हणतो की मला काकींना थँक्यू म्हणायचं होतं, बाकी काही नाही. आणि आता जय म्हणतो की मी ह्या एरियातच आलो होतो म्हणून म्हटलं चला भेटूनच घेऊयात.
आणि आता शर्वरीला माहिती असतं की जय आपल्याला इथेच भेटण्यासाठी आलेला आहे आणि शर्वरी त्याला म्हणते की ते पाठी लपवलं ते काय आहे? आणि जय म्हणतो की हां हां हे तुझ्यासाठीच आणले आहे. आणि जय तिला म्हणतो की तू इतकी छान आयडिया दिली त्यासाठी हे थँक्यू. आणि बघा त्यात असतो तो वडापाव आणि शर्वरी वडापाव बघून म्हणते की वडापाव? जय म्हणतो की हो, मला कळलं नाही ना मी काय आणू तुझ्यासाठी. आणि जय म्हणतो की तुला काय आवडतं आय डोंट नो. मग आठवलं वडापाव. जय शर्वरीला म्हणतो की तुला आठवतो ना वडापाव? आता शर्वरी त्याचं बोलणं ऐकून इतकी हसते की बस. आणि तिचं हसू बघून ह्या जयला काही सुधरतच नाही. शर्वरी हसून हसून म्हणते की शायनर कसं होणार रे तुझं? आणि शर्वरी हसून हसूनच जयला सांगते की थँक्यू म्हणायला वडापाव. आणि शर्वरी त्याला सांगते की म्हणजे लोक ना अशा वेळी फुलं नाहीतर काहीतरी गिफ्ट्स वगैरे घेऊन जातात. आणि शर्वरी हसून हसूनच त्याला म्हणत असते की वडापाव देणारा तू पहिलाच असशील. आणि आता जय चिडतो आणि तिला म्हणतो की मग असू दे ना, काही आणलं तरी प्रॉब्लेम आहेत, युजलेस. आता शर्वरी इतकी हसते त्यामुळे आता जय तिथनं निघून जायला निघतो. तेवढ्यात शर्वरी त्याला म्हणते की ए थांब. आणि आता शर्वरी तिच्या मनातलं सांगते. ती म्हणते की ॲक्च्युली मला वाईट वाटलं होतं की तू साधा थँक्ससुद्धा म्हणाला नाही. आणि हे पण वाटलेलं की एक नंबरचा सेल्फिश माणूस आहेत हा. म्हणजे असा बॉस त्याला स्वतःचं काम झालं की झालं. याच्यासाठी कोणी किती कष्ट केले, किती काम केलं याच्याशी त्याला काहीच मतलब नाही. म्हणजे शर्वरी म्हणते की असा बॉस की ज्याला स्वतःचं काम झालं म्हणजे झालं. आणि शर्वरी मग म्हणते की पण माझी चुकी झालेली. आणि इकडे जयसुद्धा तिच्याकडे मागे वळून बघतो पण तिने अशुद्ध मराठी बोललेलं असतं. त्यामुळे आता शर्वरी तिची चूकमध्ये कबूल करते. आणि शर्वरी म्हणते की चूक झालेली. आणि जय तिकडनं तिला खुणवत देखील असतो की तू चुकी केली नाहीये, चूक केली आहे. आणि शर्वरी म्हणते की खडूस असला तरी लोकांच्या कष्टाची जाण आहेस तुला. आणि मात्र आता जयला सुद्धा छान वाटत असतं आणि इथे एक गाणं लागतं आणि शर्वरी जयकडे बघून त्या वडापाव बघून त्याला म्हणते की थँक्स. शर्वरी म्हणते की माझ्या फेवरेट वडापावसाठी. आणि जयसुद्धा हसून तिला गुड नाईट म्हणतो आणि तिथनं निघून जातो. शर्वरीसुद्धा त्याला गुड नाईट म्हणते आणि घराकडे वळते. आणि तो वडापाव खाते आणि म्हणते की शायनर किती टकाटक आहे. आणि आता जय घरी येतो आणि त्याची आईसुद्धा झोपलेली नसते. आणि तो म्हणतो की आई झोपली नाहीस अजून? आणि प्रेक्षकांनो आता तेजस्विनी ताई म्हणते की आता लहान मुलं कितीही मोठे झाले तरी आईसाठी लहान असतात अशी काळजी दर्शवते. आणि प्रेक्षकांनो जयसुद्धा कबूल करतो आणि म्हणतो की आई उशीर झाला आता झोप. आणि आता आईचा प्रश्न की होतास कुठे पण? आता काय वाटतं प्रेक्षकांनो की जय खोटं बोलेल की खरं सांगेल? पण जय थोडासा आधी घाबरतो आणि नंतर म्हणतो की मी परवांच्या घरी गेलो होतो शर्वरीला भेटायला. आता जय सांगतो की कसं तिच्यामुळे आपल्याला हे डिस्ट्रीब्युटर म्हणजे आपले लांबपर्यंत पोहोचले आहेत असं सगळं तो जय त्याच्या आईला सांगत असतो. आणि त्याची आई पण म्हणते की आय विल टेक्स्ट हर म्हणजे मी तिला काँग्रेस करेल, ती खूप हुशार मुलगी आहे असं. पण तिची आई मध्येच काहीतरी खुसफुट काढते आणि म्हणते की जय हे उद्या सकाळी ऑफिसमध्ये होऊ शकलं असतं. आणि आता रात्रची सकाळ झालेली असते तर इकडे शर्वरीचा मूड एकदम टकाटक असतो. म्हणून तिला अणू विचारते की ताई तुझा आज मूड एवढा टकाटक काय आहे? तर शर्वरी तिला सांगते की मला काल शायनर थँक्यू म्हणालात. आणि अणू म्हणते की त्यात काय एवढं थँक्यू? आणि आपण काय थँक्यूसाठी काम करतो का असं पप्पांनी काल रात्रीच तर सांगितलं. आणि ती तिथनं निघून जाते चहा पिण्यासाठी. आणि शर्वरी मात्र परत तोंड उतरून बसते आणि म्हणते की शायनर थँक्यू तर म्हणाला त्यात काय एवढं? आणि आसावरी तिच्याकडे बघते आणि तिच्याजवळ जाते आणि म्हणते की शरू आता काय झालं? आता का चेहरा पडला तुझा? इतक्यात तर खूप खुश होतेस तू. आणि आता इकडे आपण खानोलकरांच्या घरी बघतो की तेजस्विनी काकू मस्त ब्रेकफास्ट करत असतात आणि जय तिथनं निघत असतो. तेवढ्या तिची आई म्हणते की आज उपवास आहे. तो म्हणतो की काय? तेव्हा त्या म्हणतात की माझ्यासोबत कॉफी प्यायला पैसे लागतात का? आणि त्याची आई आता म्हणते की मी तुला मेल केलेला वाचलास का तू? तो म्हणतो की हां मिस्टर चौधरींचं इन्व्हाइट आहेत. तेव्हा त्या म्हणतात की मिस्टर नाही मिसेस चौधरी यांचं.
त्यामुळे आता तो जय म्हणतो की सिरियसली आणि त्यांचं सिल्वर जुबली फंक्शन असतं त्यामुळे तेजस्विनीचं म्हणणं असतं की जय तू त्या फंक्शनसाठी जाणार. पण जय म्हणतो की मी आणि जय म्हणतो की आई तुला तर माहितीच ना मला अशा फंक्शनमध्ये जायला इंटरेस्ट नाही आहे. त्या म्हणतात अरे मला पण इंटरेस्ट नाही आहे खास कर त्या चौधरींच्या फंक्शनमध्ये तर नाहीच नाही. पण त्या म्हणतात की काय आपला नवीन बिझनेस सुरू झाला आहे त्यामुळे त्या म्हणतात की त्यामुळे आपल्याला सोशल सर्कलमध्ये फिरावं लागेल आणि त्यांचं म्हणणं असतं की तिथे मीडिया वगैरे पण आलेले असेल त्यामुळे आपला जास्त फायदा होईल आणि आणि त्या म्हणतात की आणि गेलं नाही तर ती मिसेस चौधरी परत डोक्यात ठेवीन ती गोष्ट. आणि बघा आता त्या म्हणतात की आणि काय तो ड्रेस कोड वगैरे आहे ते पण बघून घेशील आणि फोनच्या नादात त्या निघून जातात. इकडे जय हसतो आणि बघा त्याच्यात इन्व्हाइट केलेलं असतं 2 पीपल